तर हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत मॅथचा प्रॅक्टिकल जो आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू डिझाईन चेकबॉक्स अँड रेडिओ बटन. तर हे चेकबॉक्स अँड रेडिओ बटन आपल्याला डिझाईन करायचं आहे. तर चला बघूया. तर इथं मी पहिल्यापासूनच एक प्रोजेक्ट तयार करून ठेवला आहे, एक एम्प्टी ऍक्टिव्हिटी बनवली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक चेकबॉक्स आणि रेडिओ बटन डिझाईन करायचं आहे. इथं तुम्हाला बटन्स मध्ये तुम्हाला दिसतील, इथं चेकबॉक्स एक आहे आणि एक रेडिओ बटन पण आहे, रेडिओ ग्रुप पण आहे, अशी दोन गोष्टी आहेत. हा जो वरचा दिसतोय हा चेकबॉक्स आहे आणि हा खालचा रेडिओ बटन आहे. वेट अ मिनिट, मी झूम करतो जरा, तुम्हाला कळेल कसे असतात. तुम्ही जे ऑनलाईन एक्झाम देता किंवा कोणते पण एमसीक्यू टाईप क्वेश्चनचे आन्सर देतात त्यावेळी तुम्हाला हे दिसतील बघा. हे चेकबॉक्स जेव्हा आपल्याला मल्टिपल आन्सर सिलेक्ट करायला सांगितलेलं असते, बाबा मल्टिपल आन्सर, एका क्वेश्चनचे मल्टिपल आन्सर्स आहेत, तेव्हा हे चेकबॉक्स देतात. आणि जेव्हा समजा तुम्हाला 4 ऑप्शन मधला एक आन्सर सिलेक्ट करायचा नुसता, तर त्यावेळी आपण रेडिओ बटन देत असतो. ओके, तर स्टेप बाय स्टेप बघूया आपण चेकबॉक्स कसा असतो, काय असतो. काय करू, फर्स्ट आपण लेआउट चेंज करून लिनियर लेआउट मध्ये कन्वर्ट करू याला. आता ह्या लिनियर लेआउट मध्ये, आता हा लिनियर लेआउट व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये, व्हर्टिकल म्हणजे जे पण मी गोष्टी ऍड करेन ती व्हर्टिकली ऍड होत जाणार एका खाली एक. तर ठीक आहे, बघूया. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एक चेकबॉक्स घ्यायचा आहे. चेकबॉक्स घेतला. चेकबॉक्सचा आपल्याला विड्थ व्रॅप कंटेंट द्यायचा आहे आणि हाईट पण व्रॅप कंटेंट द्यायची. त्यानंतर त्या चेकबॉक्स मध्ये काही लिहायचं आहे, तो टेक्स्ट. ओके, तर मी ना एक इथं एक्झाम्पल साठी एक क्वेश्चन्स आन्सर काढून ठेवल्यात. म्हणजे क्वेश्चन्स आपण आन्सर हे कसं शो करायचं ना, तर एक मी क्वेश्चन आन्सर जावाचे काढून ठेवल्यात. कॉपी करतो. तर आपल्याला एक टेक्स्ट व्ह्यू घ्यावा लागेल. टेक्स्ट व्ह्यू का घ्यायला लागलोय, कारण की मला क्वेश्चन्स दाखवायचे आहेत. पहिला फर्स्ट क्वेश्चन दाखवायचे, त्यासाठी टेक्स्ट व्ह्यू. म्हणजे हे वर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, लेफ्ट साइड राईट साइडला तुम्हाला दिसत असेल, इथं क्वेश्चन झाला तयार एक. आता ह्या क्वेश्चनचं मला ऑप्शन्स साठी पाहिजे ना, ऑप्शन्स पाहिजे आहेत. तर पहिले हे क्लोज करून घेतो क्वेश्चन. ह्या क्वेश्चन मध्ये आता चेकबॉक्स मध्ये मला आन्सर्स पाहिजे. पहिला आन्सर काय असेल त्याचा, इंट. फर्स्ट पेस्ट केलं मी ना. असेच मी मल्टिपल चेकबॉक्स घेतो. कॉपी पेस्ट पेस्ट पेस्ट. 4 ऑप्शन्स पाहिजे आपल्याला. एक स्ट्रिंग घेतो मी. सो आपल्याला एका क्वेश्चनचे मल्टिपल आन्सर सिलेक्ट करता येईल इथं. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, आता हे चेकबॉक्स बघितलं, आता आपण रेडिओ बटन्स बघूया आणि हे रेडिओ ग्रुप आणि रेडिओ बटन्स मध्ये काय डिफरन्स आहे हे पण बघूया. तर काय करतो मी, ते एक टेक्स्ट व्ह्यू घेतो, अजून एक तिथलंच कॉपी पेस्ट करून घेतो आणि वर इथे एक टायटल पण टाकून सोडूया आपण इथं, चेकबॉक्स म्हणून. स्टाईल देऊया टेक्स्टला, टेक्स्ट स्टाईल. सॉरी, साईज पण देऊया, स्टाईल पण देऊया. स्टाईल देऊया बोल्ड, साईज देऊया आपण ह्याला 20 SP. ओके, 20 SP दिलं. सेम तसंच आपल्याला अजून एक घ्यायचं होतं आपल्या रेडिओ बटन साठी. तर कॉपी पेस्ट केलं, चेकबॉक्स वगैरे टाकले, तर रेडिओ बटन. ओके, तर रेडिओ बटन टाकलं. आता आपण चेकबॉक्स बघतोय, आता इथे याच्या खाली रेडिओ बटन बघूया. रेडिओ बटन ऍड करून घेतो याच्या खाली.
आता इथे दोन ऑप्शन येतात मला, रेडिओ ग्रुप, रेडिओ बटन. पहिला रेडिओ बटन बघूया, त्याच्यानंतर रेडिओ ग्रुपचा काय उपयोग आहे हे पण बघूया. रेडिओ बटन सिलेक्ट केलं, व्रॅप कंटेंट आणि टेक्स्ट घेऊया आपण. त्यासाठी पण मी एक क्वेश्चन्स काढून ठेवलाय, जावाचाच आहे, कॉपी करतो इथं. काय लागणार आहे, पहिला आपल्याला एक टेक्स्ट व्ह्यू लागणार क्वेश्चन साठी. क्वेश्चन घेतला, हा एक टेक्स्ट व्ह्यू घेतला. इथे मी टेक्स्ट व्ह्यू दाखवले क्वेश्चन. आता मला आन्सर्स त्याचे ऍड करायचे, टोटल 4. फर्स्ट क्वेश्चन, वेट, साइज लिहिलं, तर टेक्स्ट पाहिजे. ओके, चार आपण ऑप्शन्स ऍड केले तिथं. सगळ्यांचे ऑप्शन्स चेंज करून घेऊया. सगळे ऑप्शन्स पण चेंज केले जातात. आता हे ऍप्लिकेशनला रन करून बघूया की म्हणजे काय प्रॉब्लेम्स येतील का, सगळं प्रॉपर वर्क होतंय का बघूया. तर मी तर माझा एम्युलेटर सिलेक्ट करतो, पिक्सेल 9, आणि रन करतो. जर तुम्हाला हे एम्युलेटर माहित नसेल, हे कसं इन्स्टॉल करायचं असेल, हे बघायचं असेल, तर ह्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, तुम्हाला लिंक. आता हे बघा, हे प्रॉपर फॉर्मॅट मध्ये नाहीये, मी जस्ट पॅडिंग बिडिंग दिलं नाही, असंच करायचं म्हणून केलेलं आहे. त्याचं क्वेश्चन दिसतंय आणि खाली ऑप्शन्स दिसतात. तसंच रेडिओ बटनचे क्वेश्चन दिसतात, ऑप्शन दिसतात. ह्यात आपल्याला झूम नाही करता येणार ना, ठीक आहे. तर इथं बघा, इथं मी सिलेक्ट केले ऑप्शन्स बघा. इथं फर्स्ट सिलेक्ट केलं, सेकंड करता येते मला, थर्ड करता येते, म्हणजे मल्टिपल मला क्वेश्चन आन्सर सिलेक्ट करता येते चेकबॉक्सला. ओके, आणि रेडिओ बटनला सिंगल यायला पाहिजे, पण इथं पण मल्टिपल यायला लागलेत. ह्याचं कारण असं आहे की आपण रेडिओ बटन ऍड केले, ग्रुप ऍड केला नाही. जेव्हा आपण रेडिओ ग्रुप ऍड करीन त्यावेळी आपल्याला सिंगल सिलेक्ट करता येते. म्हणजे हे बॅड प्रॅक्टिस आहे. हे असं आपण रेडिओ बटनला आपण सिलेक्ट करू शकत नाही मल्टिपल टाइम, आपल्याला सिंगल टाइमच सिलेक्ट करता यायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, हे जे बटन्स, रेडिओ बटन्स मी ऍड केलेत ना, हे सगळे रेडिओ ग्रुपच्या आत ऍड करायचे. इथं पहिला एक रेडिओ ग्रुप बनवायचा, व्रॅप कंटेंट, आणि ह्याच्या आत हे सगळे पेस्ट करायचं. ओके, आणि एकदा रन करून बघूया ऍप्लिकेशनला. आता आपला ऍप्लिकेशन रिइन्स्टॉल झालाय पूर्ण. आता बघा, इथं चेकबॉक्स तर मल्टिपल क्लिक होतातच, आता इथं सिंगलच सिलेक्ट होणार. आता मी इथं जावा युटिलला सिलेक्ट केलं, तर मी परत जावा लँगला सिलेक्ट करायला गेलं तर जावा युटिल अनसिलेक्ट होत आहे. म्हणजे मी एकाच ऑप्शनला कुठला तरी सिलेक्ट करू शकतोय. जसं की तुम्ही एक्झाम देताय त्यावेळी, ऑनलाईन एक्झाम वेळी एकाच ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्याला म्हणतात रेडिओ बटन आणि ह्याला म्हणतात चेकबॉक्स, म्हणजे आपण मल्टिपल आन्सर सिलेक्ट करू शकतो. ओके, ठीक आहे.
तर आता हे तुम्हाला हे जे UI दिसत असेल हे जर पूर्ण टॉपला चाललंय म्हणजे फॉर्मॅटमध्ये नाहीये, तर मग ते लेआउट जो टॉपचं लेआउट आहे ना ह्याला स्टाईल्स द्यायला लागणार तुम्हाला जरा. तर मला पॅडिंग द्यावं लागणार, चारी साईडने पॅडिंग द्यायचं आहे. मी काय करतो, एक 20 DP देऊन टाकतो. इथं बघूया डिझाईनमध्ये कसं दिसतंय ते. ठीक आहे, जरासं इथं वरून पण पॅडिंग आले, साईडून पण पॅडिंग आले, पण तो फोन जरासा लेटेस्ट म्हणजे असल्यामुळे ते कसं सगळं वर चाललंय, त्यामुळे आपण काय करूया, जरा जास्त देऊन टाकूया, 50 देऊया. ओके, म्हणजे चारी साईडनं 50 पॅडिंग पडते, वरून 50, साईडने 50, राईट साईड लेफ्ट साईड दोन्ही साईडनं 50 आणि बॉटम मधनं पण 50 पडते. बघूया आणि एकदा रिइन्स्टॉल करून. आता हे रिइन्स्टॉल करतो तेव्हा हे ऍप्लिकेशन नाही का नाही, हे अनइन्स्टॉल होतं आणि परत ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन दुसरं आपलं जे अपडेटेड व्हर्जन आहे ते इन्स्टॉल होतं इथं. हे क्लोज झालं ऑटोमॅटिक. आता रिइन्स्टॉल करणं आपलं ऍप्लिकेशन झालं. आता हे आपलं अपडेटेड व्हर्जन आहे. आता बघा हे प्रॉपर कसं दिसतंय, इथून पण गॅप दिला त्यांना साईडनं आणि वरून पण गॅप दिला. आता प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसतंय. तर हे सगळं स्टायलिंगचा पार्ट आला. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.